चेतन अग्रवाल हत्या प्रकरणामधला सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय असंच म्हणावं लागेल, कारण या प्रकरणामध्ये ज्या दोघांवरती मुख्य आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, आरोप केला जातोय, तीच सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे। नेमकं पोलिसांना काय काय नवी माहिती मिळाली आहे हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचीही पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांना सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी झाल्यामुळे ते सध्या न्यायालयाच्या कोठडीमध्ये आहेत। म्हणजेच काय तर ते पोलीस कोठडीमध्ये नसून तुरुंगात आहेत, जेलमध्ये आहेत। तसं असलं तरी जेव्हा न्यायालयीन कोठडी असते, या न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांना थेटपणे आरोपींची चौकशी करता येत नसते। मात्र बाकीचा जो काही आरोपींची चौकशी व्यतिरिक्त जो तपास असतो, म्हणजे तांत्रिक तपास असेल, बाकीचे पुरावे शोधणं असेल किंवा साक्षीदारांचे जबाब असतील, हे सगळं पोलिसांना करता येतं। पोलिसांकडून सध्या या दोघांचे मोबाईल आणि केतनचा मोबाईल सुद्धा, त्याचबरोबर दुसऱ्या झालेल्या झडतीमध्ये सियाच्या घरी जो मोबाईल सापडलेला होता, दुसरा मोबाईल, त्या मोबाईलचं म्हणजे एकूण या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 मोबाईल आहेत। या 4ही मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तांत्रिक तपास सगळा यातून केला जातोय आणि याच तांत्रिक तपासातून ही अतिशय धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। जी काही माहिती समोर आहे त्यानुसार असं कळतंय की सिया आणि चेतन या दोघांमध्ये जे काही संभाषण झालंय, मग त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग्स असतील, काही व्हॉट्सअप चॅट्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, या सगळ्यामधून असं निष्पन्न झालंय की सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न करून ठेवलेलं आहे। याविषयी त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांच्या जवळच्या मित्रांना वगैरे फारसं कुणालाही माहित नाहीये, किंवा कुणी असेलही या सगळ्यामध्ये की खूप क्लोज फ्रेंड्सला काही माहिती असेल, तर अशी माहिती अजून तरी पोलिसांना निष्पन्न झाली नाहीये। पण या दोघांनी जवळपास फेब्रुवारी महिन्यात वगैरे हा सगळा साखरपुडा जेव्हा तिचा होणार होता केतन बरोबरचा, 19 फेब्रुवारीला केतन आणि सिया या दोघांचा साखरपुडा झाला। त्याच फेब्रुवारी महिन्यात एकतर साखरपुड्याच्या काही दिवस आधी किंवा नंतर हे लग्न जे आहे या दोघांनी करून ठेवलंय, अशी माहिती समोर आली आहे। आता पोलिसांना जे काही कळलंय त्यानुसार तर ही एवढीच बेसिक माहिती आहे, प्राथमिक माहिती आहे। पण पोलिसांकडून आता हे शोधलं जात आहे की हे लग्न नेमकं कुठे झालं, हे लग्न साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर झालं, की असा काही प्रकार आहे की सिया आणि केतनचा जेव्हा साखरपुडा झाला त्यानंतर चेतनला कदाचित टेन्शन आलं असेल की आता सियाचं लग्नच होतंय की काय, मग तसं काही व्हायला नको भविष्यात, म्हणून कदाचित या दोघांनी साखरपुड्याच्या नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तडकाफडकी, असंही असू शकतं। किंवा मग साखरपुडा झाला तरी सियानं लग्नाचा निर्णय परत भविष्यात घेऊ नये किंवा केतन बरोबरच लग्न करू नये, म्हणून कदाचित या दोघांनी किंवा चेतननीच या सगळ्यामध्ये आधीच लग्न करून ठेवायचा निर्णय सुद्धा घेतलेला असू शकतो। अशा 2 शक्यता आहेत, एकतर साखरपुड्याच्या आधी किंवा साखरपुड्याच्या नंतर। आता कधी नेमकं लग्न केलेलं आहे, कुठे केलंय, हे सगळं पोलीस शोधतायत। आतापर्यंत हीच बेसिक माहिती आहे। पण या व्यतिरिक्त पोलिसांना अनेक संशयास्पद चॅटिंग आढळलेलं आहे, ज्यामध्ये सांकेतिक भाषेत बरेचसं कन्व्हर्सेशन झालंय, निकनेम्स वापरले गेलेले आहेत एकमेकांना उद्देशून किंवा काही व्यक्तींना उद्देशून, त्याचबरोबर काही कोड वर्ड ठेवलेले होते। या कोड वर्डच्या माध्यमातून हे सगळं संभाषण होत होतं। त्यामुळे पोलिसांकडे डेटा जरी असला तरी तो डिकोड करता येत नाहीये। चॅटिंग तर आहे पोलिसांकडे, पण त्या चॅटिंगचा नेमका अर्थ काय आहे, काय मेसेज नेमके पाठवलेत एकमेकांना, हे आतापर्यंत पोलिसांना फार काही डिकोड करता येत नाहीये। त्यामुळेच खरं तर पोलिसांनी आणखी जास्त पोलीस कोठडीची मागणी ही न्यायालयामध्ये केली, मात्र ती मागणी न्यायालयानं फेटाळली। त्यामुळे आता हे दोघेही न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। पण पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू आहे आणि त्या तपासातून ही सगळी माहिती समोर आली आहे। आता मुळात विषय असा आहे की जरी हे लग्न झालं असेल तरी लग्न कसं झालं याविषयीची माहिती अद्याप नाहीये। कोर्ट मॅरेज केलं होतं का? कोर्ट मॅरेज जर केलं असेल तर याचा अर्थ लीगली सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत, याचा अर्थ कुणाला कुणाला हे माहिती होतं, किंवा साक्षीदार जेव्हा कोर्ट मॅरेज करतो आपण तेव्हा काही साक्षीदार ठेवावे लागतात, साक्षीदारही कदाचित त्या सगळ्यामध्ये असू शकतात। मग ते लोक कोण आहेत हे सुद्धा शोधावं लागेल। जर या दोघांनी कोर्ट मॅरेज केलेलं नसेल तर मग यांनी कुठेतरी मंदिरात वगैरे लग्न केलं असेल, मग ते ठिकाण नेमकं कोणतं, त्यासाठी यांना मदत कोणी केली, मुळात ही लग्न करण्याची आयडिया कुणाची होती, आणि जर या दोघांनी लग्न केलेलंच होतं तर हे सगळं हे कुटुंबियांना कधी सांगणार होते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण आतापर्यंतच्या तपासातून असं निष्पन्न झालंय की सिया गोयलनं केतन अग्रवाल कडून काही अमाउंट घेतलेली होती, म्हणजे 1 कोटी वगैरे असा एक आकडा समोर येतोय, पण अधिकृत माहिती नाही। 1 कोटी रुपये घेतलेले होते आणि मग ते चेतनला दिले। चेतन त्यातून एक व्यवसाय करणार होता, त्याला 2-3 वर्ष सेटल होण्यासाठी लागणार होती आणि मग 2-3 वर्षांच्या नंतर हे दोघेही लग्न करणार होते। असं एकंदरीत यांचं आतापर्यंतच प्लॅनिंग असल्याची माहिती तपासातून निष्पन्न झाली। पण मग जर तसं असेल
तर यांनी आत्ताच लग्न करून ठेवण्यामागचं कारण काय? आणि जर आता लग्न केलं होतं, तर हे लग्न हे 3 वर्षांनी घरी सांगणार होते का? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मुळातच लग्न या दोघांनी केलंय हे जेव्हापासून समोर आलंय किंवा जो दावा आता केला जातोय, पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं ही सगळी माहिती समोर आली आहे, की या दोघांनी लग्न केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. असे दावे आम्ही करत नाही आहोत, पोलिसांच्या तपासात असं सगळं निष्पन्न झालंय. पण जरी हे झालेलं असलं, तरी सुद्धा त्या अनुषंगानं आता खूप मोठे प्रश्न उभे राहिलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांवरती पोलिसांना आता वर्कआउट करायचंय, पोलिसांना तपास करायचाय, शोध घ्यायचाय. या सगळ्या शोध घेतल्याच्या नंतर कदाचित या आत्तापर्यंतच्या सीनमध्ये आणखी काही लोक ऍड होण्याची शक्यता आहे, ज्यांना या लग्नाच्या विषयी आधीपासून ठाऊक होतं. तसं असेल तर ते लोक नेमके कोण? आणि या सगळ्यात ज्याच्यावरती सगळ्यात जास्त संशय आतापर्यंत व्यक्त केला गेलाय, तो आहे सिया गोयलचा भाऊ साहिल. साहिलला हे सगळं आधीपासून माहिती होतं का? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात. पोलिसांच्या तपासात आणखी काय काय निष्पन्न होत आहे? अवघी 20 वर्षांची सिया आणि 22 वर्षांचा चेतन या दोघांनी मिळून एका 26 वर्षांच्या तरुण व्यावसायिकाला मारलं आणि त्यानंतर या दोघांचे इतके प्रताप समोर येत आहेत, की त्यामध्ये आणखी एक ही मोठी गोष्ट ऍड झाली आहे, की या दोघांनी आधीच लग्न करून ठेवलंय. त्यामुळे या सगळ्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? खरंच लग्न केलंय का? केलंय तर कुठे केलंय? कुणाच्या साक्षीनं केलंय? कुणा समोर झालेलं आहे लग्न आणि याविषयीची माहिती आणखी कुणाला होती? या सगळ्याचाच तपास आता लोणावळा ग्रामीण पोलीस करताना पाहायला मिळणार आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.